स्टेशन माहवी येथे आणले। या प्रकरणी पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग, ॲट्रॉसिटी व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शाळेच्या 20-25 मुली, त्यांचे पालक व ग्रामस्थ असे 100-150 लोकांनी मांडवी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता। शासकीय कन्या आश्रमशाळा जवरला येथील आदिवासी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी मांडवी येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक परशुराम जाधव यांच्यावर पोक्सो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली। ग्रामस्थांनी ठाण्यात ठिय्या आंदोलन करताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला। जवरला येथे गावापासून 1 किलोमीटर अंतरावर माध्यमिक कन्या आश्रमशाळा असून 1ली ते 10वी पर्यंत वर्ग असून येथे गावातील 10 ते 15 विद्यार्थिनी शिक्षण घेतात। दररोज सकाळी 8 वाजता विद्यार्थिनी शाळेत जातात तर 4 वाजता शाळेतून घरी परत येतात। आरोपी परशुराम जाधव हा किनवट येथून मोटरसायकलने मांडवी येथे ये-जा करतो। दरम्यान आश्रमशाळेजवळ मोठ्याने हॉर्न वाजवून तुम्हाला खतम करतो अशी धमकी 8 दिवसांपासून देत असल्याचं एका मुलीने वडील व शिक्षकांना सांगितलं। शुक्रवारी दिनांक 20 रोजी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी घराकडे पायी निघाल्या असता त्यावेळी मांडवी जिल्हा परिषद हायस्कूलचा मुख्याध्यापक परशुराम जाधव हा किनवटकडे जात असताना मोठमोठ्याने हॉर्न वाजवून छेड काढत असल्याने विद्यार्थिनींनी मोठ्याने आरडाओरड केली। यामुळे रस्त्यालगतचा शेतकरी व काही पालकांनी मुख्याध्यापक जाधव यास जाब विचारून चोप देत त्याला पकडून मांडवी पोलीस ठाण्यात नेलं। फिर्याद दाखल केल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने 200 लोकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं। त्यानंतर रात्री उशिरा त्या मुख्याध्यापकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा